नमस्कार मंडळी, स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। बरेच दिवसापासून हे स्टँड मागवलेले होते, तर फायनली आज आलेले आहेत। एकाच पॅकमध्ये 2 स्टँड होते। मागू की नाही अशी भीती होती, ऑनलाईन चांगलं निघेल की नाही, पण खूपच मस्त निघालेलं आहे। त्याच्यासोबत ते स्टिकरसुद्धा आलेलं आहे। मला वाटलं स्टिकर वेगळे घ्यावे लागतील, पण त्यासोबतच आलेले आहेत। एक स्टँडला 2 स्टिकर आलेले आहेत, त्याच्यामुळे खूपच बरं झालं। आणि आता मी स्टिक करून घेते। हे बाथरूममध्ये मला लावायचे होते, त्याच्यामुळे मी 2 मागवले। आपण किचनमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो, कप अटकवण्यासाठी किंवा दुसरे काही आपण चम्मच वगैरे अटकवण्यासाठी। तर मला हे बाथरूममध्ये लावायचं होतं, म्हणून मी बाथरूममध्ये लावून घेते। भरपूर वस्तू असतात, वायपर, झाडू, ब्रश, हे सगळं असतं लावण्यासाठी। त्याच्यामुळे ना साबणाचा डिश वगैरे, शॅम्पूची बॉटल, हे सगळं आपण त्याच्यावर ठेवू शकतो आणि झाडू वगैरे सगळं हँग करू शकतो। त्याच्यासाठी मी खरं हे मागवलेलं होतं। एका वस्तूमध्ये 2-2 कामं होतात। तुम्हाला आवडलं असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तिथून तुम्ही मागवू शकता। तर हे स्टँड मी उलटं लावलेलं होतं, परत काढलं आणि नवीन लावलं। तर एकदा ते स्टिकर लावलं की अजिबात हलत नाही। आणि त्याच्यानंतर मग आम्हाला हे 2 कामं मेन करून घ्यायचे होते, ते म्हणजे गेटला कलर लावून घ्यायचं होतं। हे सेफ्टी डोअर लोखंडी आहे, त्याच्यामुळे त्याला कलर लावणं खूप गरजेचं होतं। तर आधी रेड ऑक्साईड लावून घेतलं, त्याच्यावर नंतर कलर काम सुरू केलेलं आहे। 2 कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे। असा आकाशी कलर आहे आणि पांढरा कलर, तर खूपच मस्त दिसत होतं कलर लावून। आणि बघा, फायनल कलर झाल्यानंतर गेटचा लुक काहीसा असा दिसतोय। आणि मेन जो बाहेरचा गेट होता त्यालासुद्धा कलर करून घेतलेला आहे, तोही खूप मस्त दिसत होता। आता पाऊस यायच्या अगोदर हे काम करून घ्यायचे होते आम्हाला, म्हणून मग हे करून घेतलं। पण फरशीवर इतके कलरचे डाग पडलेले होते, तर ते धुवायचे आहेत। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।